चला आता या जुन्या कापडी डोरमॅट फेकून द्यायची वेळ आली आहे आणि हे मी आता टाकून दिल्या, कारण मी आणले आहेत नवीन सुंदर अशा 3 डायमेन्शनल डोरमॅट्स. तर स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी मीशोवरून ऑनलाईन काही 3D डोरमॅट मागवलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे आणि रिव्ह्यू पण देणार आहे. तर हे बघा, खूप सुंदर अशा फ्लोरल प्रिंटच्या मी डोरमॅट्स मागवल्या आहे आणि बघा किती सुंदर व्हायब्रंट कलर्स आहेत. प्राईस पण एकदम मस्त आहे. लिंक किंवा PP किंवा प्राईस असं टाईप करा आणि तुम्हाला तुमच्या DM मध्ये किंवा कॉमेंटमध्ये याची लिंक मिळेल, किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी स्कॅन कोड पण दिला आहे, तिथून पण तुम्ही स्कॅन करू शकता. हे बघा, ब्लॅक कलरच्या बॅकग्राऊंडवरती हे असे फ्लोरोसंट 3 डायमेन्शनल प्रिंट्स. अजून एक मागवली होती मी. या डोरमॅट्स अँटी स्लिप आहेत आणि वॉटरप्रूफ आहेत किंवा वॉटर ॲब्सॉर्बंट पण आहेत. त्यामुळे या फरशीला चिटकून राहतात, त्यामुळे स्लिप होण्याची भीती नसते. खास करून तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं किंवा वयस्कर लोक असतील तर बऱ्याचदा मॅट्स ओल्या झाल्यामुळे त्याच्यावरनं पाय घसरू शकतो, की त्याच्यावरती ओल्या याच्यावर पाय पडल्यानंतर पूर्ण घरात पायाचे डाग उमटतात. तर ह्या ज्या डोरमॅट्स आहेत या अँटी स्लिप आहेत, वॉटर ॲब्सॉर्बंट आहेत आणि दिसायला खूप सुंदर आहे. खूप छान लुक येतो घराला. हे बघा किती सुंदर हे फुलं आहेत आणि 3 डायमेन्शनल आहेत. फरशीवर जेव्हा हे अंथरतो ना, तर इतक्या सुंदर वाटतात त्या डोरमॅट्स. तर मी मागवल्या होत्या टोटल 4 बाथरूमसाठी, म्हणजे बाथरूमच्या दारापुढे ठेवायला आणि एक आपल्या एंट्रन्स डोअरच्या बाहेर ठेवायला. तर बघा किती सुंदर आहे ही प्रिंट. 3 डायमेन्शनल प्रिंट आहे. फरशीवर टाकल्यावर बघा किती छान दिसतात. हे मी किचनसाठी मागवले. याचा मी सेपरेट व्लॉग बनवणार आहे. हे किचनसाठीचं रनर आहे. तर हे बघा, बाथरूमच्या दारापुढे मी असे ठेवले आहेत. तर किती छान लुक आला बघा. असं वाटतं फरशीवरच ही प्रिंट आहे. हे बघा किती सुंदर दिसते. आणि ही तर मला खूप आवडली. ही ब्लॅक विथ फ्लोरोसंट फ्लॉवर्स खूप सुंदर आहे. तर कशा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी स्कॅन कोड आहे, त्याच्यावरून तुम्ही स्कॅन करून मागवू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.